हाय फ्रेंड, मी आज बेसनाची बर्फी बनवणार आहे. बेसनाची बर्फीसाठी लागणार साहित्य: बेसन पीठ, तूप, 1.5 वाटी मी साखर घेतली, 1 वाटीने अर्धी वाटी, ह्याच्यामध्ये अर्धा फुलपात्र दूध घेतलेलं आहे. चला आपण बर्फी तयार करूया. इथं मी गॅसवर कढई ठेवली. मी याच्यामध्ये हे सगळं तूप टाकून देते. आता मी सगळं तूप याच्यामध्ये टाकते. आता तूप पाकळल्यावर मग त्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ कालवायचं आहे. हे बघा, आपलं तूप सगळं पाकळलं आहे. आता आपण याच्यामध्ये बेसन पीठ घालू. मी 1 वाटी बेसन पीठ घेतलंय आणि अर्धी वाटी तूप घेतलंय. चांगलं मिक्स करून घेऊ. बारीक गॅसवर करायचं, मोठा गॅस नाही ठेवायचा, नाही तर करपते. हे आपलं बेसन पीठ किती छान झालं. आता आपण हे थोडंसं गरम, चांगलं लाल होऊन द्यायचं. थोडंसं, खूप लाल पण नाही करायचं आणि एकदम बारीक गॅसवर करायचं. मोठा गॅस नाही ठेवायचा आणि सारखं हलवत राहायचं. खूप मस्त बर्फी होती. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. असं हे बघा, पीठ आपलं पातळ पातळ व्हायला लागलंय. आता हे जसं जसं पीठ भाजन तसं तसं आहे ना, ते तेल सोडायला लागेल. अजून पीठ भाजतं तोपर्यंत आपण चाचणी करायला ठेवूयात. इथं मी एक स्टीलचं पातेलं घेतलंय. त्याच्यामध्ये मी ही 1.5 वाटी साखर होती ना घेतलेली, ती 1.5 वाटी साखर घालून घेते. मी त्याच्यासाठी 1 वाटी पाणी घेतलंय. हे आपण गॅसवर ठेवूयात. आता गॅसवर आपल्याला शिजून तिचा पाक तयार करायचा. आपण लाडूसाठी किंवा गुलाबजामसाठी कसा पाक तयार करतो तसं आपण पाक तयार करणार आहोत त्याचा. इकडे बघा, आपलं बेसन पीठ परतायला लागलं आहे. तसं लाल करून घ्यायचं. अजून थोडंसं लाल करणार आहे मी. एकदम बारीक गॅसवर गरम करायचं. मी इथं एका ताटामध्ये तूप लावून घेते. या ताटाला सगळं असं तूप लावून घ्यायचं. हे बघा, आपल्या पाकाला उकळी आलेली आहे. ते असं हलवत राहायचं थोडंसं. तर साखर खाली चिकटते स्टीलचा पातला असल्यामुळं. आपल्याला ह्याचा 2 तारी पाक घ्यायचा आहे. म्हणजे खूप घट्ट पण नाही करायचा आणि खूप पातळ पण नाही करायचा. 1 तारी घेतला तरी चालेल. हा चांगला शिजून घ्यायचा पाक आपल्याला. आपलं पीठ खूप छान झालं आहे. आता हे ना खूप खमंग वास सुटला याचा. अजून थोडंसं भाजून घेणार आहे मी. मी या पाका म्हणजे किंचित ऑरेंज कलर घालणार आहे, थोडासा मला आवडतो म्हणून. हे बघा, आपलं पीठ तयार आहे. मी ह्याच्यामध्ये थोडंसं आता दूध घालणार. फुलपात्र, हे अर्ध फुलपात्र दूध घेतलं होतं ना, ते मी ह्याच्यात घालते. चांगला हलवून घ्यायचं मग ते. आता
आता आपण हे गॅस बंद करून घेऊन कढई खाली उतरून ठेवूयात. आता हे बघा, इथे तुम्हाला लाल कलर दिसत असेल, पण हा लाल नाही आहे, हा ऑरेंज कलर आहे. आज बाहेर आभाळ आहे, पाऊस चालू आहे म्हणून ते असं दिसतंय. बघा, ऑरेंज कलर आहे हा. मी अजून शिजून घेणार आहे थोडासा हा पाक. आपला पाक झालेला आहे. थांबा, मी तुम्हाला दाखवते आपल्याला कसा पाक घ्यायचा आहे. बघा, आपल्याला असा एक तारी पाक घ्यायचा आहे. मी गॅस बंद करून घेते आता. तर बघा, असा पाक तयार झाला आपला. आता हा पाक आपण ह्या बेसनामध्ये घालूया. हे आपलं पीठ आहे, बेसन पीठ. आपण याच्यामध्ये पाक घालून घेऊ सगळा. पाक घातल्यावर लगेच पटापटा मिक्स करायचं, थांबायचं नाही. वर धर ना थोडासा मोबाईल. चांगले मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यावर आपण थोडंसं शिजून घेऊयात. हे असं झालं, मी थोडंसं शिजून घेणार आहे अजून. बघ, थोडंसं, खूप जास्त नाही शिजवायचं, थोडंसं घट्ट उचतवर. आता मी थोडंसं शिजून